श्री स्वामी समर्थ. प्रत्येकाला वाटत असतं की त्यांचे घर धनधान्याने समृद्ध असावं. कोणत्याही प्रकारचे दुःख त्यांच्या घरावर असू नये. त्यांच्या आयुष्यात कधीच कोणतंही दुःख येऊ नये. परंतु नियती त्याच्या विरुद्ध सर्व करत असते. चांगली समृद्ध घरंसुद्धा भिकेला लागतात. अचानक गरिबीचं मोठं संकट येऊन त्यांच्या घरावर पडते. मग असं का घडतं? आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडत असतात त्या सर्व घटनांना जिम्मेदार आपण स्वतः असतो. आपणच आपल्या आयुष्यात कधी ना कधी केलेल्या छोट्या मोठ्या चुकांमुळेच आपल्याला हे सर्व दुःख भोगावे लागतात. आणि हे सर्व परिवारातील एखाद्या माणसामुळे घडत असतं. तो पिता असू शकतो, पुत्र असू शकतो किंवा एखादी स्त्रीसुद्धा असू शकते. एका व्यक्तीच्या चूक पूर्ण परिवाराला भोगावी लागू शकते. तर मित्रांनो, या संबंधात मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगते. एका गावात एक राजाराम नावाचा व्यक्ती राहत असे. त्याला 4 मुलं होती. 4ही मुलांचं लग्न झालं होतं. राजारामाच्या 4 सुनांपैकी सर्वात छोटी सुनबाई होती ती शिकलेली होती. आधीच राजारामच्या घरची परिस्थिती हलाखीची होती. परंतु जशी छोटी सुनबाई घरी आली तशी त्यांच्या परिस्थितीत सुधारणा होऊ लागली. दिवस सगळी त्याच्यामध्ये प्रगती होऊ लागली. त्यांच्या घरात धान्याची वृद्धी होऊ लागली. त्यांची छोटी सुनबाई ही लक्ष्मीच्या रूपातच आली होती. आणि हे सुद्धा मनाने खरं आहे की बुद्धी ही सर्वात मोठी संपत्ती आहे. माणूस त्याच्या बुद्धीच्या जोरावर धन्याधीश बनू शकतो आणि कुटुंबावर येणाऱ्या संकटापासून कुटुंबाचे रक्षणही करू शकतो. सुशिक्षित सुनबाई घरी आल्यापासून राजारामच्या घरात कधीच कोणतंच भांडण होत नव्हतं. दिवसागणिक राजारामची अधिकाधिक प्रगती होऊ लागली होती. घरामध्ये नेहमी आनंदी वातावरण राहू लागलं होतं. परंतु आजूबाजूचे लोक राजारामची वाढणारी प्रगती पाहून त्याच्यावर जळू लागले. आपापसात बोलताना ते लोक म्हणायचे की आतापर्यंत राजाराम खूप गरीब होता, परंतु अचानक त्याची खूप जास्त प्रगती होऊ लागली आहे. राजारामच्या प्रगतीचं नेमकं गुपित काय आहे? याला कुठे गुप्तधन तर सापडलं नसेल ना? मित्रांनो, या जगातील लोकांचा हा एक प्रॉब्लेमच आहे की ते एखाद्या माणसाला चांगलं खातापिता असलेलं पाहू शकत नाही. ते स्वतःच्या विकासासाठी एवढा डोक्याचा वापर करत नाहीत, जेवढा वापर ते एखाद्याची अधोगती करण्यासाठी करत असतात. लोकांना असे एखाद्याला खातपीत असलेलं का पाहता येत नाही माहीत नाही. ते स्वतःच्या दुःखाने एवढे दुःखी होत नाहीत जेवढे ते इतरांच्या सुखाने दुःखी होतात. आजकालच्या माणसांची मनस्थिती ही जणू एखाद्या खेकड्यासारखीच झाली आहे, जे फक्त त्याच्या आजूबाजूंचे पाय खेचण्याचाच विचार करत असतात. राजारामच्या शेजाऱ्यांना त्याचे ऐश्वर्य पाहवत नाही. त्यांना फक्त याच गोष्टीची चिंता होती की आपल्या शेजारी राजारामने इतकी प्रगती कसं करत आहे. आणि हाच विचार करून शेजाऱ्यांनी राजारामच्या कुळब्राह्मणाला भडकावलं. जेव्हापासून राजारामच्या घरात छोटी सुनबाई आली तेव्हापासून त्याची जास्तच प्रगती होऊ लागली आहे. त्याच्या घरात कोणीच कधीच आजारी नसतो. कुठलेही भांडण तंटेही नसतात. जर त्याच्या घरात कुठलं भांडण झालं असतं, आजारपण आलं असतं, तर त्यांनी तुम्हाला घराची शांती करण्यासाठी बोलावलं असतं आणि यामुळे तुम्हाला सुद्धा आर्थिक हातभार लागला असता. परंतु त्याच्या घरात असं कोणतंही संकट नाही, त्यामुळे तो तुम्हाला घराची शांती करण्यासाठी बोलवत नाही. शेजाऱ्यांची गोष्ट कुलब्राह्मणाला चांगल्या प्रकारे समजली. ब्राह्मणाने विचार केला की असं काहीतरी करायला हवं की ज्यामुळे राजारामाच्या घराची शांतता पूर्णपणे निघून जाईल आणि घराची शांती करण्यासाठी पूजापाठ करण्यासाठी तो मला त्याच्या घरी बोलावेल. असा विचार करून तो कुळब्राह्मण एका ज्योतिषाकडे पोहोचला आणि त्याला म्हणाला, तुम्ही असं कोणतं तरी उपाय सांगा की ज्यामुळे राजारामच्या घरात अशांतता पसरेल. ज्योतिषाने ध्यान धरला आणि त्यानंतर कुलब्राह्मणाला सांगितलं, राजारामच्या घरात कधीच कुठले संकट येऊ शकत नाही, कारण त्याची एक सुनबाई आहे, ती लक्ष्मीचं रूप आहे. ज्योतिषाचं बोलणं ऐकून ब्राह्मण म्हणू लागला, जर असं असेल तर माझ्या रोजीरोटीवर संकट येईल
असं म्हणतात की चोर त्याचा खर्च कमजोर माणसांमार्फत चालवतो, वैद्य त्याचा खर्च आजारी माणसामार्फत चालवतात, तर देह विकणाऱ्या स्त्रिया त्याचा खर्च कामुक पुरुषांपासून चालवतात, राजा त्याचा खर्च भांडण करण्यापासून चालवतो आणि विद्वान त्याचा खर्च मूर्ख व्यक्तीपासून चालवतो. त्याचप्रमाणे माझा खर्च राजारामसारख्या माणसांपासून चालत असतो. ब्राह्मणाचं म्हणणं ऐकून ज्योतिष म्हणू लागला, जर हीच गोष्ट असेल तर तुम्ही एक काम करा. तुम्ही राजारामच्या शेतातून एक बांबू आणलं तर त्याच्या घरात अशांतता पसरेल. ज्योतिषाचं म्हणणे ऐकून ब्राह्मण लगेच राजारामच्या घरी पोहोचला. त्याने राजारामजवळ एक हिरवा बांबू मागितला. राजाराम त्याच्या कुळ ब्राह्मणाच्या शब्दाला कसे टाळू शकतो. तो शेतात गेला आणि त्याच्या शेतातून एक हिरवा बांबू घेऊन आला. ती गोष्ट राजारामच्या छोट्या सुनबाईला माहीत पडली की ब्राह्मण आमच्या घरातून एक हिरवा बांबू घेऊन चालले आहेत. तर तिने त्या बांबूला असणारी काही हिरवी पानं काढून त्यांच्या घरात असणाऱ्या गायीला खायला दिली. ब्राह्मण तो बांबू घेऊन निघून गेला आणि ज्योतिषाकडे दिले, परंतु तरीसुद्धा राजारामच्या घरात अशांतता नाही पसरली. हळूहळू या गोष्टीला 1 महिना उलटून गेला. ब्राह्मण वाट पाहत होता की कधी राजारामच्या घरात अशांतता पसरते आणि तो मला त्याच्या घराची शांती करण्यासाठी, पूजा करण्यासाठी बोलावतोय. परंतु 1 महिना पूर्ण झाल्यानंतरही काहीच न घडल्यामुळे ब्राह्मण पुन्हा त्या ज्योतिषाकडे पोहोचला आणि त्याला म्हणाला, भाऊ, तुमच्या म्हणण्यानुसार मी राजारामच्या घरातून एक हिरवा बांबू आणला, परंतु इतकं करून सुद्धा त्याच्या घरात अशांतता पसरलीच नाही. तेव्हा ज्योतिष म्हणाला, हे महोदय, यामध्ये माझा काय दोष आहे. मी तुला सुरुवातीला सांगितलं होतं की त्याच्या घरात असणारी छोटी सुनबाई साक्षात लक्ष्मी स्वरूप आहे. जेव्हा तू त्याच्या घरी बांबू मागायला गेला होता तेव्हा तिने त्या बांबूची काही हिरवी पाने त्याच्या घरातील काळ्या गाईला खाऊ घातली होती आणि यामुळेच त्यांचं काहीच बिघडलं नाही. त्याची छोटी सुनबाई खूपच हुशार आहे, खूपच बुद्धिमान आहे. जेव्हा तू बांबू मागण्यासाठी त्याच्या घरी गेलास तेव्हा तिला समजलं आणि तिने त्या बांबूची हिरवी पाने काढली आणि माझ्या तंत्राला तिथेच तोडून टाकलं. आता तू एक काम कर, राजारामच्या घरी पुन्हा जा आणि त्याच्याकडे तू त्या गायीची मागणी कर, ज्या गायीला त्याच्या सुनबाईने बांबूची पानं खायला घातली होती. ज्योतिषाच्या बोलण्यावर ब्राह्मण पुन्हा राजारामच्या घरी गेला आणि बोलण्यामध्ये तो ब्राह्मण राजारामला म्हणाला, राजाराम, माझ्या सुनबाईने एका मुलाला जन्म दिला आहे आणि माझी एवढी अवकात नाही आहे की मी रोजच्या रोज त्याला गायीचे दूध प्यायला देऊ शकेल. जर तुम्ही मेहरबानी करून तुमची काळी गाय काही दिवसांसाठी मला दिलीत तर तुमचे माझ्यावर खूप उपकार होतील. राजाराम ब्राह्मणाला रिकाम्या हाताने पाठवू इच्छित नव्हते, त्यामुळे ते त्यांच्या छोट्या सुनबाईजवळ गेले आणि ब्राह्मणाला गाय देण्याची गोष्ट सांगितली. राजारामचं बोलणं ऐकून सुनबाई म्हणाली, जर हीच गोष्ट असेल बाबा तर तुम्ही त्या ब्राह्मणाला आपली गाय देऊ शकता, परंतु त्याआधी मला एक काम करू द्या. मित्रांनो, राजारामच्या छोट्या सुनबाईने तिच्या चादरीचे काही धागे काढले आणि ते धागे गायीच्या अश्रूंनी भिजवले आणि गायीला ब्राह्मणाला सोपवण्यात आले. ब्राह्मण गाय घेऊन तिथून निघू लागला आणि तो मनातल्या मनात खूपच आनंदी आणि प्रसन्न होता. आता तो विचार करत होता की आता नक्कीच राजारामच्या घरात कोणतं तरी संकट येणार आहे आणि त्यामुळे मला त्यांच्या घरात पूजापाठ करण्याची संधी मिळेल. अशाच प्रकारे हळूहळू 2 महिने उलटून गेले, परंतु राजारामच्या घरात मात्र शांतता नाही पसरली. आता पुन्हा तो ब्राह्मण त्या ज्योतिषाजवळ गेला आणि त्याला म्हणाला, भाऊ, तुझ्या बोलण्यावरून मी राजारामच्या घरातून गायसुद्धा आणली, परंतु त्याचासुद्धा काहीच परिणाम झाल्याचं दिसत नाही. राजाराम अजूनही आनंदाने त्याचे जीवन जगत आहे. 2 महिने उलटून गेले आणि तरीही त्यांच्या घरात कोणतंही आजारपण किंवा घरात भांडणतंटे झालेच नाही. आता माझा उदरनिर्वाह कसा चालणार? ज्योतिषाने पुन्हा ध्यान धरला आणि त्यानंतर ब्राह्मणाला सांगितलं, हे ब्राह्मण, राजारामची छोटी सुनबाई खूपच हुशार, खूपच बुद्धिमान आहे. आता राजारामला संकटात टाकण्याचा फक्त एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे त्याच्या छोट्या सुनबाईला कसेही करून घरातून बाहेर काढले. जर तू असं काही करू शकलास तरच काहीतरी होऊ शकतं, अन्यथा काहीच होऊ शकत नाही.
आणि आणखी एक शेवटची गोष्ट, या विषयात माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी आता येऊ नकोस, कारण यानंतर मी तुला या बाबतीत कोणताही उपाय देऊ शकत नाही. ज्योतिषाचे बोलणे ऐकून ब्राह्मण घरी गेला आणि विचार करू लागला की राजारामच्या सुनबाईला घराबाहेर कसं काढावं. राजारामच्या घरातील सर्व लोकांचा तिच्यावर खूप प्रेम आहे. ते लोक विनाकारण त्यांच्या छोट्या सुनबाईला घराबाहेर कधीच काढणार नाही. तेव्हा ब्राह्मणाच्या डोक्यात एक युक्ती आली आणि ताबडतोब राजारामच्या घरी गेला आणि राजारामला म्हणाला, हे बघ राजाराम, विश्वास ठेवणे किंवा न ठेवणे हे तुझ्या हातात आहे, पण मी जे काही सांगतोय ते लक्षपूर्वक ऐक. काल मला एक स्वप्न पडलं आणि माझ्या स्वप्नात एक देवदूत आला होता आणि तो मला म्हणू लागला की तू जर राजारामच्या घराचा कुलब्राह्मण आहेस आणि त्यांच्या घरातील सुख कायम कसे राहील या सर्व गोष्टींची काळजी तूच घ्यायची आहेस. मग तू माझी एक गोष्ट लक्षपूर्वक ऐक. देवदूत म्हणाला, राजारामच्या घरातील छोट्या सुनबाईला जर घराबाहेर काढलं नाही तर त्यांच्या घरावर मोठं आर्थिक संकट येईल. तुम्ही ही गोष्ट जाऊन राजारामला सांग की त्याची छोटी सुनबाई खूपच मोठी अभागी आहे. तिला घरातून बाहेर काढण्याचे योग्य आहे. ब्राह्मणाचे म्हणणे ऐकून राजारामला खूपच चिंता सतावू लागली. त्यांनी त्याच्या सर्व मुलांना एकत्रित केले आणि त्याने त्याच्या छोट्या मुलाला सांगितलं की तुझ्या बायकोमुळे आपण एक दिवशी खूप मोठ्या अडचणीत सापडणार आहोत आणि त्यामुळेच तो तुझ्या बायकोला घराबाहेर काढून टाक. मित्रांनो, राजाराम आणि मुलांचं बोलणं ऐकून छोटी सुनबाई ऐकत होती. छोटी सुनबाई राजारामला म्हणाली, बाबा, जर माझ्यामुळे या घरावर संकट येणार असेल तर मी स्वतः हे घर सोडून निघून जाते. एवढे बोलून सुनबाई घरातून जाऊ लागली. आपली बायको घर सोडून जाऊ लागली आहे हे जेव्हा तिच्या नवऱ्यानं पाहिलं तेव्हा तो सुद्धा तिच्यासोबत जाऊ लागला. आता लक्ष्मी स्वरूप सुनबाई घरात गेल्यामुळे राजारामच्या घरात खूपच अशांतता पसरू लागली होती. कधी आपापसात भांडणं व्हायची, कधी आजारपण यायचं, कधी कुठलं मोठं नुकसान व्हायचं, तर कधी आणखी काही घडायचं आणि असं करून काही दिवसातच राजाराम पूर्णपणे कंगाल झाला. ब्राह्मण उलटसुलट उपाय सांगून राजारामला फक्त लुबाडण्याचं काम करत होता. राजारामचा व्यवसाय, शेती सगळं ठप्प झालं होतं. छोटी सुनबाई घरातून गेल्यापासून त्याच्या बाकीच्या सुनबाई घरगृहस्थी व्यवस्थित सांभाळू शकल्या नव्हत्या. दिनप्रतिदिन राजारामची हालत बिघडू लागली होती. दुसरीकडे छोटी सुनबाई जिथे राहत होती तिथे तिने हळूहळू छोटा मोठा व्यवसाय करून ती सुद्धा धनवान बनू लागली होती. काही दिवसातच राजारामला त्याच्या चुकीची जाणीव झाली. त्याच्या मनात विचार आला की ब्राह्मणाचा एकूण माझ्या घराची शांती पूर्णपणे बिघडवून टाकली आहे. लक्ष्मी स्वरूप सुनेला मी घरातून बाहेर काढलं आणि मी आता स्वतः भिकेला लागलो आहे. आता राजारामला त्याच्या चुकीची जाणीव झाली व त्यामुळे तो त्याच्या मुलाला आणि सुनबाईला परत आणण्यासाठी त्याच्या घराकडे निघाला. त्यांच्या घरी जाऊन राजारामने त्याच्या कृत्याबद्दल सुनबाईची माफी मागितली. सुनबाईने राजारामला सांगितलं की बाबा, जेव्हा माणूस धनधान्याने भरत असतो तेव्हा त्याच्यावर जळणारे, त्याचे पाय खेचणारे, त्यांना नुकसान पोहोचवणारे खूप लोक तयार होतात. उलटसुलट सल्ले देणारे सुद्धा खूप जास्त लोक तयार होतात. न मागता सुद्धा अशी लोक सल्ला देऊन जातात. जर मनुष्य अशा न मागता दिलेल्या सल्ल्यांमध्ये अडकला तर त्याचा विनाश हा नक्कीच होणार असतो. आता इथे समजूतदारपणा हाच आहे की त्याने ऐकावे तर सर्वांचे, पण करावे तेच जे त्याला योग्य वाटेल. म्हणजे ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. दुसरी गोष्ट, माणसाला कोणतेही काम करत असताना सतर्क आणि सावधान असायला हवं. माणसाच्या स्वतःच्या चुकांमुळेच तो आयुष्यात दुःख भोगत असतो. जर तो स्वतःच्या धनाचं संरक्षण करत नसेल तर लोक, चोर लुटेरे त्याची संधी साधून जातात. यामध्ये तुम्ही चोराला दोषी ठरवू शकत नाही. आपण आपल्या कर्मावर विश्वास ठेवायला हवा. जर आपल्या कर्मावर, आपल्या योग्यतेवर विश्वास असेल तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळेल. एखादे संकट येण्याअगोदरच त्याच्यावर तोडगा आपल्याकडे तयार असायला हवा. प्रत्येक काम दुसऱ्याचे ऐकून करू नये. जे लोक सावधानीने पूर्ण विचार करून काम करतात अशी लोक एखाद्या संकटाला कसं हरवायचं त्याच्यावर उपाय त्यांना त्वरित सुचतो. अशा लोकांना नंतर पश्चाताप करावा लागत नाही. दर्शक मित्रांनो, आता मी तुम्हाला त्या 3 लोकांबद्दल सांगते ज्यांची घरामध्ये सर्वात जास्त चालत असते आणि त्यांच्यामुळेच घराचा सत्यानाश होत असतो. ज्या घराचा मुख्य माणूस, प्रमुख माणूस मूर्ख असेल, आळशी असेल आणि न मागता सल्ला देणाऱ्यांचं ऐकत असेल तर अशा माणसांच्या घरावर लवकरच मोठी संकट येतात.
हट्टी आणि अति लाडका मुलगा. ज्या घरामध्ये खूप जास्त हट्टी आणि खूप लाडका मुलगा असतो आणि कोणीही त्या मुलाला काहीच बोलत नसेल, तो मुलगा त्याचा हट्ट पूर्ण केल्याशिवाय श्वास घेत नसेल, तर अशा प्रकारचा माणूस हा एखाद्या दगडाच्या होडीप्रमाणे असतो, ज्याला डुबायचं हे असतेच. तिसरी गोष्ट, हट्टी आणि दुष्ट स्त्री, जिचं मन खूप जास्त चंचल असते. अशा स्त्रिया घराच्या प्रगतीसाठी चांगल्या नसतात. जर अशा स्त्रियांचे घरामध्ये ऐकलं जात असेल, अशा स्त्रियांना घरामध्ये खूप जास्त महत्त्व दिलं असेल, तर असे घरसुद्धा बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.